प्रेक्षको नमस्कार, मी विश्वजित। आपल्याला माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्यात आणि न्यूज अनकटची टीम सध्या पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही आलेलो आहोत शिवजन्मभूमी जुन्नर इथं। जुन्नर या शहराची ओळख करून द्यायची झाली तर आपल्याला माहिती आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेलं जुन्नर हे गाव, या शिवनेरीच्या जुन्नर जवळ असलेल्या या शिवनेरीच्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। हे जे आपण पाहतो याच्या बॅक साईडला शिवनेरीचा किल्ला आहे, याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला। तर असं हे जुन्नरला ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील लाभली आहे। जुन्नर हा विविधतेनं निसर्ग सौंदर्यानं नटलेला जिल्हा आणि एक शहर म्हणून अस्तित्वात आहे। त्यासोबतच भौगोलिकदृष्ट्या देखील जुन्नरचं स्थान अगदी महत्त्वाचं आहे। मला तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की पर्यटनाचे केंद्र म्हणून देखील जुन्नर हे खूप महत्त्वाचं आहे। हे जो जुन्नर जे आहे याचे उल्लेख अगदी इतिहासात देखील आढळतात। अगदी पूर्वीच्या काळात देखील सातवाहन जो राजे होऊन गेले आपल्या या परिसरात, तर या सातवाहनांची जी राजधानी होती ते माहिती की आपल्याला पैठण होती, मात्र जुन्नर ही सातवाहनांची उपराजधानी होती, ज्याला त्यावेळी जीर्णनगर असं देखील म्हटलं जायचं। जुन्नरचं पूर्वीचं नाव जीर्णनगर असं असल्याचे इतिहासात उल्लेख आहे। यासोबतच आपल्याला माहिती आहे की जुन्नर हा जो प्रदेश आहे, जर कल्याणला जो व्यापारी माल आणला जायचा, परदेशी व्यापारी माल, तो कल्याणहून नाणेघाट मार्गे जुन्नरला आणला जायचा। इथे एक मोठी व्यापारी केंद्र होतं, एक बाजारपेठा होत्या आणि इथून पुढं माल तो पैठणला नेला जायचा। तर असा हा जो पूर्ण रूट आहे कल्याण, जुन्नर आणि पुढे पैठण, तर हा एक व्यापारीचा मार्ग होता आणि याच व्यापारी मार्गावर या जुन्नरच्या नजीक आपण जर पाहायला गेलं आसपास तर जवळपास 10 ते 12 किल्ले या इथं बांधण्यात आलेले आहेत। या व्यापारी मार्गाचं रक्षण करण्यासाठी, त्या व्यापारी मार्गावर निरीक्षण ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी मला आणखी एक सांगायचं की जुन्नर हा किल्ला जो मी म्हटलं की पर्यटनदृष्ट्या एक ऐतिहासिक आणि एक विकसित झालेला प्रदेश आहे। या जुन्नरच्या आसपासच जवळपास 100हून अधिक लेण्या आपल्याला पाहायला मिळतील। जुन्नरच्या इथं जे अष्टविनायकांपैकी जे 2 गणपती आहेत, लेण्याद्री, हे आपण दृश्य पाहू शकतो की हा जो समोरचा डोंगर दिसतो इथेच लेण्याद्रीचं जे गणपती आहे ते तीर्थक्षेत्र आहे, ते इथून काही अंतरावर आहे। त्यासोबतच ओझर देखील अगदी काही अंतरावर आहे। तर असा हा जुन्नर जो ऐतिहासिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे, असा हा जुन्नर जो भौगोलिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील महत्त्वाचं आहे। हे मला एक सांगावंसं वाटतं कारण की जुन्नरपासनं अगदी काही अंतरावर खोडद या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी रेडिओ टेलिस्कोप हा खोडद इथं आहे, जो इथून काही अंतरावर आहे। त्यामुळे जुन्नर हा एक ऐतिहासिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, पर्यटनाच्या दृष्टीनं आणि वैज्ञानिक दृष्टीनं महत्त्वाचं असं एक ठिकाण आहे। आपल्याला माहिती आहे की नगरपरिषदेची निवडणूक आता येऊन ठेपली काही दिवसांवर आणि आम्ही जुन्नरला आलेलो आहोत। तर त्याच दृष्टीनं जुन्नरमधील लोकांच्या काय भावना आहेत, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांचा काय आवाज आहे, लोकांचा हाच आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून। आणि इथले जे उमेदवार आहेत ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे, तर अशा उमेदवारांचं जनतेप्रती विकासाचं धोरण काय, जुन्नरला विकसित करायचं म्हणजे नक्की काय करायचं आणि एक विकसित जुन्नर, त्यांच्या स्वप्नातलं जुन्नर कसं असणार आहे, याविषयीची सगळी माहिती आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत। का ही जी राजनीती आपल्या देशाची ही चुकीची आहे। हे नेते आहेत ना, नेते, या नेत्यांमुळे हा सगळा खेळ झाला। सरकारी कर्मचारी वाट लावली, हा वाट लावली मी मान। निवडणुकीचं काय वातावरण आहे? कुठली मग इथले जुन्नरची नगर परिषदेची निवडणूक आहे आता, संमिश्र वातावरण, संमिश्र आहे। काय पक्षावर नाही आता, काय प्रश्न आहे? पक्षावर का नाही, तुम्हाला काय वाटतं असं पक्षावर का नाही? पक्षच नाही राहिले, सगळे पक्ष गेले आकाशात, फक्त माणसंच खाली राहिले, पक्ष सगळे आकाशात गेले, प्रतिनिधी आकाशात गेले, नेते राहिले तासात, पक्ष बदली त्यात तासात राजकारण होते, निष्ठा नाही राहिले आता पहिल्यासारखी नाही। नाही, पहिले दिवस गेले। अहो काही आमिष दाखवलं तर लगेच लोक पैशापेक्षा पदासाठी लोक लगेच गडबड करतात। लोकांचं काय हे नाही राहिलं, लोकांचं काही राहिलेच नाही आता। जी पहिल्या सुरुवातीला जुन्या लोकांमध्ये, जुन्या कार्यकर्त्यांमध्ये, जुन्या नेत्यांमध्ये
जी आपुलकीची भावना होती ती आता नाही राहिली. आता अवघड प्रश्न आहे. तुमच्या काळात पहिल्यांदा, आता तुम्ही बरेच दिवस इथले असाल हो. स्थानिक आहात, आधीच्या काळात असं पक्षांतर केलं जायचं का या प्रमाणात, आता ज्या प्रमाणात होतंय? नाही असं नव्हतं. कोणाला तिकीट मिळू नाही मिळू, ज्याला मिळेल त्याचंच काम करणार. पक्षांतर होत नव्हतं. अर्ध्या तासात पक्ष बदलतात. अर्ध्या ज्यांनी 25 वर्ष कार्य केलंय ना, अर्ध्या तासात त्याची निष्ठा ऐकून टाकतो. म्हणजे अशी परिस्थिती झाली सध्या. आणि त्याला याचा कार्यकर्त्याचा दोष नाही. हे नेते आहेत ना, नेते, या नेत्यांमुळं हा सगळा खेळ झाला. असं का वाटतं की नेत्यांचा का दोष आहे? हो, नेत्यांचाच दोष हा. कार्यकर्त्यांची आता ही जी इलेक्शन आहे ही कार्यकर्त्यांची. मूळ कार्यकर्ता घडला पाहिजे. कार्यकर्ता घडला तर नेता घडल. पण आता नेता जिंकतोय तर कार्यकर्त्याचं काय होणार आहे? जर नेता जिंकतोय तर कार्यकर्ता कधी काढणार? जुन्या काळात कार्यकर्त्याच्या हातात सगळी सत्ता होती, म्हणून जे पक्ष निष्ठावंत पक्ष चालले होते. आता पक्ष निष्ठावंत राहिलं नाही, काहीच नाही. आता एकच पक्ष काम करतो का काय ते सांगता नाहीत. सगळ्या पक्षांना आता अवघड झाले. अवघड झालं, असंच वातावरण आहे सगळीकडं. तुमचं काय मत आहे याविषयी? आता जे बोलले ढोले साहेब, हेच परिस्थिती आहे आता सध्या. त्याच्यामध्ये काय बदल होणार नाही. सर्व काय आता हे सगळं इलेक्शन ज्या चाललंय ते पैशाच्या मागे चाललेत. मतदार सुद्धा का आमचा लाचार झालेला आहे. ज्याचे पैसे येतील तिकडे मतदान करायला, माणूस बघून मतदान केलं पाहिजे ना. खरे पाहिलं तर फक्त तुमची गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा विकास होईल. म्हणजे मतदार सुद्धा लाचार झाले. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही म्हटले कार्यकर्ते नेते सुद्धा लाचार झालेत, हे म्हणतात. आता मतदार आणि नागरिक सुद्धा लाचार आहे, त्याच्यामुळे आपण कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून काय अपेक्षा ठेवायची? अहो, विषय असा आहे, त्यांचं म्हणणं ते बोलले, त्यांना जो अनुभव आला तो. पण मतदार शुद्ध मतदार आहेत आणि 10% लोक असे की त्यांना फक्त 10 दिवसाची दिवाळी पाहिजे. अशा लोकांमुळे तो गोळे. नाही तर 90% जनता ही मतदार हे दूरदृष्टी ठेवूनच कारभार करतात. फक्त 10% लोकांची दिवाळी साजरी करायची 10 दिवसाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळं चांगल्या उमेदवाराला सुद्धा धोका बसू शकतो. तर ती प्रथा बंद झाली पाहिजे. पहिले असे पैसे देणं घेणं नव्हतं. आता काय अवघड झाले. पैशावर मत विकत घेतलं जातं. हो, अशीच परिस्थिती आहे आता. परिस्थिती फार अवघड आहे आताची. बाबा, तुम्ही काय सांगाल? तुमच्याकडे पण आहे तो सांगा. माझा विषय असा एवढा मोठा खोले देण्यात या का ही जी राजनीती आपल्या देशाची चुकीची आहे. का बरं असं का वाटतंय? गोरगरिबांच्या नावावर जमिनी जी कसतात, पण त्यांच्या नावावर नाही, त्याला अडचणी येतात नावावर करायला. कशा? हे जे कायदे करून ठेवलेले आहेत. समजा मुलाचा अधिकार आहे, मुलीचा आहे, पण मुलीच्या पुढच्या मुलांचा अधिकार, त्याच्या पुढच्या अशी 50 नावं त्या सातबारावं लागल्या. आणि ती जमीन त्याच्या नावावर नसल्यामुळं त्याला शासकीय फायदा करता काही मिळत नाही. असे गोरगरीब आहेत, त्यांच्याजवळ पैसे नसतात आणि त्यामुळे सरकारी अधिकारी त्याचा फायदा उठवतात. किती 50 हजार रुपये घालवायला लागलात. असे गोरगरीबांना पैसे नसल्यामुळे त्या जमिनी अशा त्यांच्या नावावर नाही. अशी परिस्थिती. त्यामुळे राजकारण हा विषय मला आवडत नाही. राजकारण तुम्ही म्हणताय आवडत नाही, पण आपण पाहतोय की तुमच्या वस्तुस्थिती आहे. चहाच्या चार चांगले आहेत. चहाच्या सकाळी उठल्यापासून जो तुमचा दिवस चालू होतो तर संध्याकाळपर्यंत सगळा तुमचा दिवस येतो राजकारणातले जे नेते ते निर्णयावर. सरकारी कर्मचारी वाट लावली देशाची. वाट लावली मी मानतो. असं का वाटतंय? पहिली अशी परिस्थिती होती का? हो, पूर्वी होती, पण त्यांच्या काय झाल्या, पूर्वीच्या नेत्यांच्या चुका झाल्या म्हणून ही परिस्थिती ओढ. काही गोष्टी अशा काय कायदे करून ठेवले का ते जनतेला त्रासदायक ठरले गेले आणि त्याचा परिणाम वेगळा झालाय. आलं का लक्षात? त्याचा परिणाम वेगळा झालेला आहे. आता स्थानिक पातळीवर जेव्हा तुम्ही हे करताय, तुम्ही आता बरेच कालावधीपासून इथं राहताय, स्थानिक आहात, बरेच उन्हाळे पावसाळे बघितले तुम्ही. आतापर्यंत तुम्ही जो बघतो आपण की विकास झालाय का जुन्नरचा? तसा विकास चालू आहे, परंतु गोरगरिबांना त्रास आहे याच्यामध्ये. आलं का लक्षात? गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे. काही गोष्टी त्यांना फायदे मिळत नाहीत. अशा परिस्थिती, पैसा नसल्यामुळे ते काही करू शकत नाही. पाणी वगैरे या ज्या आहेत मूलभूत गोष्टी याचा त्या झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल दुमत नाहीये. परंतु सामाजिक जर तुम्हाला पाण्याचा उपयोग आहे, तुमच्या नावावर शेतीच जर नाही तर तुम्हाला बँकेची कर्ज सुद्धा मिळू शकत नाहीत. आता तुम्ही शेतकरी आहात, शेती करताय? हा, मी शेती करतो. किती जमीन आहे तुमची? मला 61 गुंठे जमीन.
मग ती आहे का आता तुमच्या नावावर? माझ्या नाव मी करून घेतलेली ती. त्याच्यासाठी जो त्रास झालाय तो हा भयंकर त्रास झाला. अहो साला असा झाला नाही, एकत्र कुटुंब मॅनेजर भाऊ होता, त्याचं एकमेव नाव खोडून टाकलं होतं ह्या महसूल खात्याने. अशी परिस्थिती आहे. आणि याची जमीन त्याच्या नावाने, त्याची जमीन याच्या नाव, असा प्रकार काढला गटवारीमध्ये आमच्या भागामध्ये. आज ती जमीन नावा करायचं त्यांच्या पैसे नसतात, आणि त्यामुळे सरकारी कर्मचारी त्याचे फायदे उठवतात. सुरुवातीला ज्यावेळेस निवडणुका लागल्यानंतर ज्यावेळेस आरक्षण जाहीर झालं, आरक्षण ज्या दिवशी जाहीर झालं त्या दिवशी सर्व पत्रकारांनी त्यांना विचारलं, स्वाभाविक आहे की त्या ओबीसी समाजाच्या आहेत, ही जे आरक्षण जे आहे ते ओबीसींकरता आलं, त्याच्यामुळं पत्रकारांनी त्यांना विचारलं. त्यांनी पहिल्यांदाच पत्रकारांना जाहीर करून टाकलं की हो, मी शिवसेनेकडनं निवडणूक लढवणार, मी शिवसेना प्रमुखांची हाडाची शिवसैनिक आहे आणि मी नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकावणार. अशा प्रकारे आवाहन केल्यानंतर मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या जुन्नर शहरामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये ज्या काही विचित्र घडामोडी झाल्या की ज्या आम्हाला कदापि मान्य नव्हत्या. उदाहरणार्थ शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे एकत्रित येण्याचे इथं स्थानिक पातळीवर प्रयत्न चालू होते, जे आम्हाला अजिबात खपलं नाही. आणि अशा एकत्रित येणाऱ्या, जर कधी शिंदेसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे एकत्रित आले असते तर त्या युतीची उमेदवारी मी कदापि स्वीकारली नसती. त्याच्यानंतर मला भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर दिली गेली, परंतु भारतीय जनता पक्षाकडनं ऑफर दिली असताना मी भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं की भारतीय जनता पक्ष जर स्वतंत्र लढेल तर मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार होऊ शकतो, कारण इकडं जर अशी परिस्थिती झाली तर मला यांच्याकडनं लढायचं नाही. परंतु तुम्ही भारतीय जनता पक्ष आणि परत शिंदेसेना जर एकत्र येणार असेल तरी मला तुमच्यासोबत लढायचं नाही, अशी माझी भूमिका होती. कालांतराने ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर मी बाकीचा सर्व विषय सोडून देऊन अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या पत्नीला अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे. जुन्नर नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार कांचनताई मेहर आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधूयात. ताई नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत. मला सांगा, तुम्ही यापूर्वी देखील नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि नगरसेवक म्हणून काम पाहिले, तर इथं मी पाहतो की लेकी सुनांच्या सन्मानार्थ तुम्ही अपील केलं आहे, तर याविषयी तुमची काय महिलांसाठी काय सुविधा निर्माण करणार आहात तुम्ही? नगराध्यक्षपदासाठी तसं पाहिलं तर माझे मिस्टर 5 वर्ष होते, नगरसेवकसाठी होते, ते जिल्हा प्रमुख होते शिवसेनेचे. पण शिवसेनेने अन्याय केल्यामुळे आम्ही अपक्ष उभे राहिलो आहोत. आणि लेकी सुनांच्या सन्मानार्थ म्हणाल तर ज्यांना लेकींचाही व्यवस्थित सांभाळ करता येत नाही आणि सुनांनाही व्यवस्थित सांभाळता येत नाही, त्यांनी निवडणुकीला उभं राहू नये अशी माझी इच्छा. 2016 नंतर आता डायरेक्ट 2025लाच ही निवडणूक होती आहे आणि बऱ्याचशा समस्या आहेत, खूप गंभीर प्रश्न या पिरियडमध्ये निर्माण झालेले आहेत. मला हेच विचारायचं की आता तुम्ही इतक्या वर्षापासून इथं स्थानिक देखील आहात, तुम्ही प्रश्न पाहिलेले आहेत, काय काय प्रश्न आहेत की जे जुन्नरच्या नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? आत्ता बेसिक पहिलं पार्किंगची फार मोठी समस्या आहे. जुन्नर शहरातच पार्किंग कुठेही नाही, नगरपालिकेचं ऑथोराईज कुठेही पार्किंग नाही. रस्ते, लाईट आणि ड्रेनेज लाईन या बेसिक गोष्टी पण व्यवस्थित नाही आहेत. मुळात या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या नगरपालिकेकडून याच्या आधीच्या जे टर्म असेल किंवा तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला दिसून येत नाही. दुसरी गोष्ट अशी की इथं जाण्याचा बऱ्याच जणांचा उद्देश असा आहे की नगरपालिकेत जाणे, ते ठेकेदारी करायची, कुठे रस्त्याची कामं घे, कुठे ड्रेनेजची कामं घे, फक्त ठेकेदारी करण्याच्या उद्देशानेच नगरपालिकेत जायचं, दुसरा कुठला हेतू नाही. स्वच्छ आणि पैसे मिळवणे, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, एवढंच फक्त. तिथं जाऊन ठेकेदारी करायची, त्याच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि पैसे मिळवायचे. लोकांच्या समस्येशी काही घेणं देणं नाही. 5 वर्षांनीच यायचं लोकांमध्ये फक्त मतं मागायला, दुसरं लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी त्यांना काहीही घेणं देणं नाही. तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा मतदार हा जागृत आहे आणि विकासासाठी बांधील आहे. त्यामुळं इथला मतदार हा 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहील आणि आमचे जेवढे काही उमेदवार आहेत ते भरघोस मताने विजयी होतील, हा विश्वास या ठिकाणी मला तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवायचा. मला हेच विचारायचं की ह्या ज्या प्रभागातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला, या प्रभागाच्या काय समस्या आहे आणि ते तुम्ही कशा पद्धतीने सोडवणार आहात? प्रभागातल्या निरंतर चालणाऱ्या समस्या तर भरपूर आहेत. नळ असेल, पाणी असेल, वीज असेल, सांडपाण्याची व्यवस्था असेल.
याबरोबरच आमच्या प्रभागातील समस्या म्हणजे आमचं शहर तसं पूर्वीच्या काळातील म्हणजे आमचा प्रभाग पूर्वीच्या काळातील मोठा बाजारपेठेशी निगडीत म्हणजे बाजारपेठेशी जोडलेला प्रभाग होता. म्हणजे महत्त्वाची बाजारपेठ पारंपरिक बाजारपेठ म्हटलं जाईल तर सदा बाजारपेठ असेल, त्याच्यानंतर जुना भाजी बाजार असेल, याच्याशी जोडलेला होता. कालांतराने विकास झाल्यानंतर शहराचा विकास होत गेला, भाजी बाजार वरच्या साईडला गेला, त्याच्यानंतर नवीन स्टँड बनलं गेलं, त्याच्यानंतर मार्केट म्हणजे व्यापारी संकुलं वरच्या भागात भरपूर झाली. त्यानंतर ह्या भागाकडे थोडंसं दुर्लक्ष किंवा आर्थिक गणितं थोडीशी वेगळी झाली, समीकरणं व्यावसायिक असेल सगळे. तर या माध्यमातून मला एवढं सांगायचं की ह्या प्रभागाकडे सुद्धा जो आत्ता भाजी बाजार आहे आमचा तो नव्याने पुनर्जीवन झाला पाहिजे. कारण की ह्या शहराचा मध्यवर्ती भाग असल्याकारणाने इथेही लोकसंख्या भरपूर आहे. त्याचबरोबर म्हणजे भाजी बाजाराचं पुनर्जीवन असेल, त्याचसोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र जे असेल, विरंगुळ्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना आजही किल्ल्याच्या पायथ्याशी जावं लागतं आणि त्याची गरज भासू नये या दृष्टीने नगरपालिकेच्या माध्यमातून नगरपालिकेच्या जागेत या प्रभागातील जवळपास कुठेही जागा मिळेल त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, नाना नानी पार्क, त्याचबरोबर लहान मुलांसाठी प्लेग्राऊंड म्हणजे मैदान असेल, ह्या सगळ्या सुविधा करण्याचा आमचा मानस आहे. सर्वप्रथम माझं प्रायोरिटी याला असेल की ज्या आपल्या प्रभागातल्या महिला वगैरे आहेत त्यांना रोजगार मिळावा यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे. तसंच महिलांसोबत बालविकास व्हावा त्यासाठी पण मी प्रयत्नशील असणार आहे. आणि दुसरा मुद्दा असा का जे आमच्या ताजनेमाळा येथे तो सांडपाण्याचा प्रश्न आहे. आता मी स्वतः तिथे राहिलेली आहे, मी अनुभव घेतला आहे तिथे नागरिकांना कोणत्या प्रकारचा त्रास होतो, काय होतो. पावसाळ्यात देखील नागरिकांना पायी चालण्याची पण सोय नाही आहे तिथे त्या रस्त्याला. तर तो प्रश्न एक सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. मी पाहतो की तुम्ही दोघे एकदम तरुण उमेदवार आहात, युवक आहात. तर युवकांसाठी तुमचे काही खास हे आहेत का? जसं तुम्ही जिमचं एक सांगितलंच आहे, त्यासोबतच आणखी काय वाटतं की युवांसाठी काय करायचं? कसं युवा पिढी आहे ना, आता त्यांना रोजगार खूप महत्त्वाचा आहे. रोजगारासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी तुम्ही नोकरीसाठी बरेचसं माझा संपर्क पुणे मुंबईमध्ये आहे, बरेचसं माझं सर्कल उच्च शिक्षित आहे त्यामध्ये. तर ह्या मुलांना चांगल्या मार्गाला कसं लावता येईल आपल्याला, किंवा ह्या मुलांना उद्योजक कसं घडवता येईल, माझा प्रयत्नशील हाच राहील की हे मुलं उद्योजक कसे होतील, जे काय सरकारी योजना आहे त्या योजनांचा फायदा ह्या उद्योजकांना कसा होईल, ही मेन प्रायोरिटी माझी याच्यामध्ये असणार आहे. ताई, तुम्ही काही खास प्रयत्न करणार तरुणांसाठी किंवा तरुण मुलींसाठी जे शिक्षण घेत आहेत किंवा जे कॉलेजमध्ये आहेत अशा मुलींसाठी काही खास करण्याची तुमच्या काही योजना आहेत? आपण जसं की पाहतो आता मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर दिसत आहेत आपल्याला. तर माझा प्रयत्न हाच असेल की मुलींना अवेअर करणं, शिक्षणाच्या बाबतीत त्यांना प्रमोट करणं, किंवा शासनाच्या ज्या विविध योजना आहेत शिक्षणासंबंधीच्या, जसं आता मुलींना उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे त्याचे फॉर्म वगैरे भरून घेणं, किंवा अजून काही असतील योजना तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत याच्यासाठी एक मी प्रयत्नशील असणार आहे. तेव्हा किल्ल्यावर आमचे आमदार त्यावेळचे सहकारमंत्री शिवाजीराव महादेवराव काळे हे आमदार होते आणि त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हस्ते तेव्हा मुस्लिम समाज सगळा त्यांच्याच मागं होता. त्यावेळेला ही पुतळ्याचा अनावर झालेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे 100 बेडचा हॉस्पिटलचा प्लॅन त्यांचा आहे, पण अजून त्याची बहुतेक जागेचाच हे झालेलं आहे की जागा अजून ॲक्वायर झालेली नाही आहे. जागा ॲक्वायर झाल्यानंतर एक 4 वर्ष ते 5 वर्ष अजून ते कालावधी लागेल. पण त्या मधल्या काळात आता जुन्नरमध्ये आधी मेडिकल ऑफिसर येत नव्हते, पण आता मेडिकल ऑफिसर आणि गव्हर्नमेंटचे यायला लागलेत. पण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण खूप चांगली जुन्नरमध्ये कामं होत आहेत. म्हणजे इथून पुण्याला मुंबईला जायला लोक नाखुश असतात, पैशाचा प्रश्न असतो. ग्रामीण भाग आहे तसा पुणे जिल्ह्यातला एक दुर्गम भाग म्हणायला हरकत नाही. पण आता खूप कमी पैशात जुन्नरमध्ये खूप चांगली चांगली कामं व्हायला लागलेली आहेत. इथे फिजिशियन आहेत, सर्जन आहेत, आमच्यासारखे गायनेकॉलॉजिस्ट आहेत. त्यामुळे चांगली कामं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये खूप कमी पैशात व्हायला लागलेली आहेत. निश्चितच आरोग्याच्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या जुन्नरमध्ये चांगल्या प्रकारे आहेत, उपलब्ध झालेल्या आहेत आणि दिवसेंदिवस त्या विकसित होत आहेत. जुन्नरमध्ये मुख्यतः समस्या ही आता रस्त्यांची आहे. रस्त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की रस्ते कुठे खोदलेले नाही आहेत. रस्ते एकावर एक थरावर थर गेल्यामुळे जवळजवळ काहींच्या पायऱ्यांच्या लेवलला, म्हणजे जुन्या ज्या पायऱ्या होत्या त्या लेवलला आता रस्ते आलेले आहेत, हाईट येते. त्यामुळे पावसाचं पाणी घरात घुसायचे पण प्रमाण येतं. पाऊस ह्या भागात बऱ्यापैकी चांगला होतो आणि रस्ते काय वर्ष 2-3 वर्षात रस्त्याचं फार चाळण होते, खड्डे होतात. त्यामुळे त्याच्यावर काहीतरी योजना केली पाहिजे.
आता हा रस्ता आपण पाहतोय, हा समोर हा रस्ता दिसतोय, कधी काम झालंय या रस्त्याचं? आता 1.5 ते 2 वर्षापूर्वी याचं काम झालेलं आहे, पण आता काय ते असंच परिस्थिती होते, काय त्याला कारण शोधायला पाहिजे. निश्चितच हा एक समस्या आहेतच. जेव्हा आपण रस्ते बनवतोय तर एकावर एक थर पडल्यामुळे बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे की त्यामुळं रस्त्यांची हाईट वाढल्यामुळे जे पावसाचं पाणी जे येतं ते घरांमध्ये घुसते. हा बऱ्याच ठिकाणी मी हा प्रश्न बघतो. याच्यावर म्हणजे एक कॉमन सेन्सने हा प्रश्न सोडवायला हवा. तसा रस्ते वास्तविक सगळे खोदून किंवा पहिला लेअर कट करून व्हायला पाहिजे, पण आता ते सरकारी टेंडरची कामं आहेत, त्यामुळे पण ठीक आहे, आता सुधारणा होईल अशीच अपेक्षा धरूया. आता आमची इलेक्शन आली आहे, सध्या गावात संमिश्र वातावरण आहे सगळीकडे, म्हणजे कदाचित 5ही पार्टींनी मैदानात उतरलेले आहेत. काँग्रेसनी सुद्धा एक उमेदवार उभे केलेले आहेत. जुन्नरमध्ये तसं अपेक्षा नव्हती की काँग्रेस उमेदवार, पण ठीक आहे, काँग्रेसचा पण उमेदवार गावात उभा आहे. शिवसेनेचे दोन्ही गट आहेत, फक्त शरद पवार राष्ट्रवादी गटाचं कोणी नाही आहे. वास्तविक त्यांनी उभा करायला पाहिजे, कारण आमच्या इथले खासदार राष्ट्रवादी गटाचे आहेत, पण खासदारांनी काही उभं केलेलं नाही आहे, पॅनल नाही उभं केलेलं, जे खासदारांनी वास्तविक करायला पाहिजे होतं. खासदारांचं दुर्लक्ष आहे असं तुम्हाला वाटतंय? काय खासदार खूप बिझी आहेत, त्यांचे सिरियल आणि याच्यात पण ते बिझी असतात, त्यांना त्याच्यामुळे कदाचित वेळ मिळाला नसावा. एक जवळपास आढावा घ्यायचा झाला तर एक 20 ते 25 हजार मतं आहेत या शहरात. या नागरिकांपर्यंत पोहोचणं, त्यांच्यापर्यंत तुमचा प्रचार हे करणं, हे कसं चालू आहे? म्हणजे एकंदरीत तयारी कशी चालू आहे? एकदम व्यवस्थित चालू आहे. आत्तापर्यंत माझे 4 वॉर्ड सगळीकडे फिरून झालेले आहेत. काही राहिले आहेत, थोडे दिवस आहेत, ते सगळे मी फिरणारच आहे. प्रतिसाद पण लोकांचा भाजपसाठी एकदम उत्स्फूर्तपणे आहे. त्यांचं असं म्हणणं आहे का तुमच्यामुळं आम्हाला कमळाला वोट द्यायची संधी मिळालेली आहे, म्हणून आम्ही नक्कीच कमळाला वोट करणार. म्हणून निश्चितच मी पाहतोय की आता जुन्नर हे एक ऐतिहासिक शहर आहे, एक पर्यटन केंद्र देखील आहे. जुन्नरसाठी तुमचा विकासाचा प्लॅन काय असणार आहे? विकासाचं धोरण काय असणार आहे? विकासाचा प्लॅन जर पाहिलं तर पाणी, रस्ते, ड्रेनेज या माझ्या सगळ्या प्राथमिक जबाबदाऱ्या असणार आहे. ते तर मी नक्कीच पूर्ण करणार आहे. परंतु ते सोडून आता जुन्नर हे पर्यटन तालुका आहे आणि त्याच्यात जुन्नर शिवजन्मभूमी, त्याच्यामध्ये अनेक वारसा स्थळे आहेत. आपण जर पाहिलं तर भुईकोट किल्ला आहे, ते असे पडण्याच्या अवस्थेत आले, जीर्ण झालेले आहेत. त्याच्यासाठी मला जास्तीत जास्त निधी आणून संवर्धन कसं करता येईल याचं मी पहिले त्याच्याकडे लक्ष देणार आहे. त्यानंतर पाहिलं आपण तर जे आपले सैनिक होते, स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे काय म्हणतो आपण त्यांना स्मारक जे आहे त्यांना पण सुशोभीकरण करणे. काय होतं कधी कधी काही कार्यक्रमांमध्ये पर शिवसैनिकांच्या स्मारकमध्ये जाऊन मुलं वगैरे फोटो वगैरे काढणे असे प्रकार खूप वेळा झालेले आहेत. त्याला सुशोभीकरण करून ते कसं व्यवस्थित राहील आणि जास्त दिवस त्याचा आपल्याला एक काय म्हणतो आपण जास्त दिवस टिकेल ते एक मी करणार आहे. निश्चितच जुन्नर शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे आणि जी परंपरा आहे, जो वारसा आहे, तो पायाभूत सुविधांचा विकास तर तुम्ही करणारच आहात, पण हा वारसा एक महाराष्ट्रभर किंवा इतर देशातले जे पर्यटक आहेत त्यांच्यासमोर एक जुन्नरची एक पर्यटनाचं एक केंद्र म्हणून कसं विकसित होईल आणि हा वारसा कसा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाईल यासाठी ताईंचे प्रयत्न असणार आहे. आणखी एक मला विचारायचं की जुन्नर म्हटलं तर आता नव्याने बरीच चर्चा होती की आपल्या इथं माणिकडोह आहे आणि ते बिबटा निवारण केंद्र आहे, बिबट निवारण केंद्र. तर मला हे विचारायचं की बिबट्याचा प्रश्न आता खूप चर्चेत आहे सगळीकडं आणि त्यातल्या जुन्नरमध्ये हा मुद्दा एकदम पेटलेला आहे. नागरिकांची सुरक्षासुद्धा महत्त्वाची आहे खूप आणि बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही काय करणार आहात का असे प्रयत्न? जिथे जिथे बिबट्या म्हणजे शिवनेरीचा पायथा असेल, इकडं नदीकडचा एरिया असेल, जिथं बिबट्यांचं जास्त हे आहे तिथं AI कॅमेरे तर आम्ही लावणारच आहे. आणि त्याचबरोबर अजून नवीन काय करता येईल आम्हाला माणसांना हानी होऊ नये म्हणून त्यासाठी पण नक्कीच आम्ही प्रयत्न करणार आहे. माझं नाव मोहम्मद आकिफ अब्दुल मुनाफ इनामदार. मी जुन्नर शहरातील मंगळवारपेठ पिरजादेवाडा या ठिकाणी राहतो. निश्चित आता मी पिरजादेवाडा या ठिकाणी आलो आहे. हा दर्गा एक पाहतोय, तर काय ऐतिहासिक याची पार्श्वभूमी आहे, काय इतिहास आहे याचा? तब्बल 450-500 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी दर्गा या ठिकाणी आहे आणि अनेक म्हणजे देवाची जी देणगी असती ते देवाच्या देणगीप्रमाणे या ठिकाणी अनेक अशा वास्तू या ठिकाणी आहेत. त्यांचं
हजरत इसाक शाह कादरी रहमतुल्लाह अलैह यांचं हे दर्गा आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी त्यांचे दर्गा सगळ्यांच्या दर्गा समाधी या ठिकाणी आहे. आणि छोटा हौद आणि मोठा हौद असे 2 हौद आतमध्ये आहे, ज्याला अनेक वर्षांचा इतिहास आहे. त्या पाण्याला 1972 साली जेव्हा दुष्काळ पडलं होतं तेव्हा पूर्ण जुन्नर शहराला पाणी पुरवठा या ठिकाणाहून या दोन्ही हौदावरून झाला. आणि हे हिंदू मुस्लिम ऐक्याचं हे प्रतीक आहे. अनेक हिंदू समाजातील आमचे समाज बांधव, अनेक मुस्लिम समाजातील आमचे समाज बांधव या ठिकाणी दररोज येऊन आपली हजेरी लावतात, आपली प्रार्थना करतात. आपल्या जुन्नर शहरातील समाज एकोपाने राहावा, हिंदू मुस्लिम एकतेने राहावा हा संदेश या ठिकाणाहून देतात. आणि आमच्या सगळ्यांचा, सर्व हिंदू मुस्लिम शहरात, जुन्नर शहरातील सर्व हिंदू मुस्लिम समाजाचा या दर्ग्यावर प्रचंड आस्था आहे. सगळ्यांच्या भावना या दर्ग्याशी जोडलेल्या आहे. मला हे विचारायचं, हे जे तुम्ही जे हौद आहेत ते सांगितलं, तर म्हणजे इथं पाणी म्हणजे कुठून येतं, काय कशी पाणी पुरवठा आहे? हा जो प्रश्न आहे हा जुन्नर शहरातील सर्व आजपर्यंत जे अनुभवी ज्येष्ठ लोक आहेत, जे आमचे सगळे मागच्या पिढीचे जे आमचे लोक आहेत, आमचे वडील आहे, आमचे सर्व काका वगैरे, यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का हे शिवनेरी किल्ल्याच्या बॅक साईडून त्या साईडून पाण्याचा पूर्ण फ्लो हा अंडरग्राऊंड पाण्या सिस्टमने आहे. हे जे पाणी आहे हे कधीच थांबत नाही. 24 तास 365 दिवस या ठिकाणी उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, हे जुन्नर शहराच्या एकदम खालून भुयारी एकदम पाण्याची ही सोय त्या काळी गेलेली आहे. आणि जेणेकरून या ठिकाणी कधीच जुन्नर शहराला पाण्याचा दुष्काळ या ठिकाणी कधी पडला नाही. आता आमच्या या दर्ग्याच्या बॅक साईडला कुंभाराळी आहे. अनेक कुंभाराळीतली आता हे वॉल कंपाऊंड जे झालेलं आहे, हे वॉल कंपाऊंड जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेब यांच्या निधीतून माझी आई जेव्हा जुन्नर शहराची नगराध्यक्ष होती त्या काळामध्ये हे वॉल कंपाऊंड आम्ही 30 लाख रुपयाचं केलं. तेव्हा भिंती लहान होत्या, तर अख्खा कुंभाराळी त्या साईडून पूर्ण पाणी भरायला या साईडला यायचं. पण आता ते सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही ते सगळं वॉल कंपाऊंडने हे केलेले. पण अनेक आता सगळंच कुंभाराळी, माळीवाडा, पिरजादावाडा, मंगळवारपेठ अनेक लोक या ठिकाणाहून दुष्काळाच्या काळामध्ये किंवा पाण्याची जेव्हा कमतरता जुन्नर शहरामध्ये भासते तेव्हा इथून सगळं पाणी घेऊन आपलं उपजीविका करतात. इथले हौद कधी कोरडे पडले नाही. म्हणजे वैशिष्ट्य बघा की इथं जे 2 हौद आहेत या दर्ग्यामध्ये, तर 76चा जो दुष्काळ पडला होता, 72चा, तर 72च्या जो भीषण दुष्काळात देखील या हौदांमध्ये पाणी होतं. असं म्हटलं जातं की इथं जो शिवनेरी किल्ला आहे, तर शिवनेरी किल्ल्याच्या बॅक साईडनी तिथनं या पाण्याचा ती योजना किंवा ती व्यवस्था त्यापूर्वी तेव्हा त्या काळी करण्यात आली होती आणि ती आज तक आहे तशीच आहे. पाण्याचा प्रश्न इथं मिटवला जातो. मला हे सांगा आता की पुढचा माझा प्रश्न आहे की तुम्ही आता उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलात, काय तुमचे मुद्दे आहेत प्रचारासाठीचे आणि तुम्ही काय विकास कामं, काय विकासाचं मॉडेल काय असणार आहे तुमचं? मी गेल्या 15 वर्षापासून जुन्नर तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके यांच्या समवेत जुन्नर शहरातील तालुक्यातील सर्व प्रश्नांसाठी अहोरात्र कष्ट केलेले आहे. माझी आई 2006 साली जुन्नर नगरपालिकेची नगराध्यक्ष म्हणून त्यांनी इथं काम केलेलं आहे. या शहरामध्ये याच प्रभागातून ते निवडून आल्या होत्या. माझे आजोबा, माझं अख्खं कौटुंबिक हे समाजकारणासाठी अख्खं कुटुंब माझं एक हे केलेलं आहे. माझे मोठे वडील ते स्वर्गवासी, ते पण काँग्रेसच्या माध्यमातून या जुन्नर शहरासाठी, तालुक्यासाठी त्यांनी पण त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात केलं. आता मी जेव्हापासून राजकारणामध्ये गेले 10 वर्ष सक्रिय आहे, तर मी गेल्या 10 वर्षामध्ये या प्रभागात बहुतांश ठिकाणी मंदिरांसाठी निधी असेल, कब्रस्थानासाठी निधी असेल, मशिदींसाठी निधी असेल, स्वच्छता बांधण्यासाठी काही फंड्स असतील किंवा कॉन्क्रीटीकरणाचे रस्ते असतील, कचऱ्याचे प्रश्न असतील, असे अनेक कोट्यवधी रुपयाची कामं मी या प्रभागामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये तालुक्याचे आमदार अतुलशेठ बेनके साहेब असताना या प्रभागामध्ये अनेक कोट्यवधी रुपयांची कामं मी या ठिकाणी केलेली आहेत. व भविष्यात मला नगरपालिकेमध्ये जर सर्वसामान्य सुज्ञ मतदारांनी निवडून दिलं व त्यांच्या माध्यमातून मी काही पुढं काम करू शकलो, त्यांनी मला माझ्या पाठीशी मतारूपी आशीर्वाद दिला, तर 100% या प्रभागामध्ये मी कोणाचीच काही समस्या शिल्लक ठेवणार नाही असा मला ठाम विश्वास आहे. तुम्ही पायाभूत सुविधांविषयी बोलत आहात, त्यांचा विकास करण्याचं तुमचं धोरण आहे ते निश्चितच आहे. मला एक खास हे विचारावं वाटतं की हा दर्गा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या दर्ग्यासाठी काही विशेष प्रयत्न करणार आहात का, की जे आपल्याला माहिती आहे की जुन्नर शहर हे एक पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखलं जात आहे, तर या दर्ग्याला देखील त्याची पार्श्वभूमी, इतिहास आहे, त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? नक्कीच. या दर्ग्याच्या समोरच्या साईडला एक झाड होतं, त्याला कवीटचं झाड आम्ही म्हणतो. त्या ठिकाणी एक भक्तांना, म्हणजे जे भाविक भक्त या दर्ग्यामध्ये येतात त्यांना एक राहण्यासाठी एक शेड सभामंडप उभं करायचं, हे असं माझं एक प्लॅनिंग आहे. आणि बहुतांश ठिकाणी या ठिकाणी खूप सारे विकास कामं मी अर्ध्यापेक्षा जास्त मार्गी लावलेली आहेत आणि खूप सारे विकास कामं माझ्या अजून शिल्लक आहेत. मी नगरसेवक नसताना फक्त माझ्या नेत्याच्या ताकदीवर, नेत्याच्या जीवावर मी कोट्यवधी रुपयाची कामं करू शकलो.
ही सर्व माझी कामं ही या प्रभागातील मतदारांसमोर खुली आहेत. असं नाही का निवडणूक लढवायची म्हणून काही बोलायचं. मी विकास कामांच्या जीवावर व सर्व हिंदू मुस्लिम समाजाच्या जीवावर मी या निवडणुकीला सामोरे जात आहे व मला विश्वास आहे का या प्रभागातील सुज्ञ मतदार सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन मी पुढे जाण्याची माझी क्षमता आहे. मी लहानपणापासून घरकामच करते आईसोबत माझ्या, त्याच्यामुळं त्यांच्या समस्या मी जवळून पाहिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मुलांच्या बाबतीत घरातली कुटुंबातली जी महिला बाहेर कामाला जाते तिच्या लहान मुलांचे सुरक्षितेचं पहिला प्रश्न असतो. म्हणजे ते कुठं ठेवायचं, कसं काय मॅनेज करायचं त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर महिला कामाला जातात त्या भाड्याच्या घरातच राहतात, त्याच्यामुळे त्यांना एक घरकुल योजना प्राप्त झाली पाहिजे. सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसतील अशा का स्कीम काढा तुम्ही, का त्यांना योजना द्या, त्यांना कर्ज द्या अशा बाबतीत, किंवा त्यांना जमिनीच्या बाबतीत काय तर तुम्ही सुविधा द्या, अशा तुम्ही स्कीम राबवा. त्यानंतर वयोवृद्ध आजी आजोबा असतात त्यांच्या घरात, त्यांच्या समस्या आहेत. आजारपण झालं, काही त्यांना आजार झाला तर दवाखाने जवळ नाहीत, सरकारी दवाखाना फार लांब आहे, त्यांना जाण्या येण्याचा थोडा प्रॉब्लेम होतो, पायी जायचं असलं तरी त्यांना प्रॉब्लेम होतो. त्याच्यानंतर CCTV नाही आपल्या महिलांसाठी, म्हणजे जागोजागी चौकात लाईटीची सुविधा नाही. काही काही ठिकाणी असं ठिकाणी का आपल्या चौकामध्येच प्रॉपर लाईट नाही आहे, पूर्ण अंधार असतो. अशी काही अडचणी आहेत महिलांसाठी. त्याच्यानंतर मुलांचं शिक्षणाचा पण प्रॉब्लेम आहे. गव्हर्मेंट स्कूलला पाहिजे तसा त्यांना स्कोप भेटत नाही आणि खाजगीला त्यांना फी परवडत नाही, त्याच्यामुळे त्यांचा शिक्षणाचा मोठा प्रॉब्लेम आहे. तो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपल्या महिला ज्या आहेत त्या कामाला जातात त्यांच्या मला या महिलांकडे जायचं म्हणजे एक पायाभूत सुविधांचं जर ते धोरण असतंच की तुम्हाला विकास करायचा पायाभूत, लेकिन मगर परंतु तुम्ही एक महिला आहात आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात खास, किंवा त्यांच्यासाठी काही योजना खास तुम्हाला राबवायच्यात कशा संदर्भात? महिलांच्या संदर्भात, महिलांसाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी. पायाभूत सुविधांचं ह्या गोष्टी आहेतच, पण महिलांसाठी तुम्हाला असं आहे का की महिलांसाठी तुम्हाला हे करण्याची इच्छा आहे, महिलांसाठी या गोष्टी आवश्यक आहेत, किंवा महिलांसाठी या गोष्टी व्हायला हव्यात की या गोष्टींचा महिलांना त्रास होतोय, मग त्या आपण सुधारू शकतो? म्हणजे प्रतिनिधित्व चांगलं झालं पाहिजे, महिलांचं बोलण्याचा उद्देश चांगला पाहिजे. समोरची महिलेला आपण काय बोलतो हे समोरच्यानी पण व्यवस्थित बोललं पाहिजे. जरी घरकामगार असले तर त्यांचा बोलण्याचा उद्देश चांगला पाहिजे. त्यांच्यासोबत तुम्ही काम करता म्हणजे काही बोललं असं नाही ना चाललं पाहिजे. त्याच्यानंतर येणं जाणं व्यवस्थित पाहिजे, सुरक्षा व्यवस्थित पाहिजे. महिला रात्री उशिरापर्यंत कामाला येतात किंवा सकाळी लवकर जातात, त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. शिवजन्मभूमी जुन्नर नगर परिषदेचा आपण आढावा घेतला, दिवसभर लोकांचे संवाद साधला, लोकांचे प्रश्न, लोकांचे समस्या असतील, त्यांचे मुद्दे असतील, हे आमच्या न्यूज अनकटच्या आवाज जनतेच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभर आणि सगळ्या तुमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोतच. इथं बरेचसे मुद्दे आपण हायलाईट करू शकतो, जसं की पाण्याची समस्या असेल, त्याच्यासोबत रस्त्यांची समस्या असतील, ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या तर आहेतच, पण जुन्नरचं एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा एक पहिला पर्यटन तालुका म्हणून विकसित झाला आणि या जुन्नर शहराच्या आसपासचा जो समृद्ध असा पर्यटन स्थळं जिथं आहेत या जुन्नरमध्ये, तर त्याचा विकास करणं हे गरजेचं आहे. कारण जुन्नर हे क्षेत्र जे आहे ते हरित पट्टा म्हणून घोषित करण्यात आलं आहे, हरित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे आणि त्यामुळे इथं औद्योगिकीकरणाला वाव नाही आहे, इथं कंपन्या वगैरे स्थापन होत नाही आहेत आणि त्याच्यामुळे इथला रोजगार असेल, इथला विकास असेल, हा पर्यटन या एकमेव मुद्द्यावर केंद्रित झालेला आहे असं म्हणू शकतो. त्यामुळं पर्यटनाचा विकास हा करायलाच हवा आणि त्या दृष्टीने आपण लोकांशी संवाद साधला आहे. इथले जे उमेदवार आहेत त्यांनी देखील जनतेला शब्द दिलेत, आपली आश्वासने दिलीत आणि त्या दृष्टीनंच आपण विचार करायला झाल्यास येत्या 2 तारखेला इथं निवडणूक पार पडणार आहे, 3 तारखेला मतदान पार पडणार आहे. तर त्यासोबतच आता समजेल की हे जे उमेदवार आहेत हे जनतेच्या अपेक्षा कितपत पूर्ण करतात आहे. तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट. प्रत्येक अपडेट पुणे जिल्ह्यातली आणि नगर परिषदांच्या निवडणुकांची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत आता जाऊयात पुढच्या ठिकाणी.